2024चा विजेता संघ कोणता राहिलेला आहे? KKR त्यालाच आपण म्हणतो बघा कोलकाता नाईट रायडर्स. IPL 2024चा उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर सनरायझर्स हैदराबाद. याला आपण म्हणतो बघा SRH. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशामधील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडला? तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा मित्रांनो सोन्याचा डोंगर सापडलेला आहे. देशामधील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे? तर रायगडमध्ये उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मे 2024मध्ये प्रतिष्ठित शिवा पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे? तर श्रीनिवास आर कुलकर्णीने मित्रांनो हा पुरस्कार जिंकलेला आहे. AFC वुमन आशियन कप 2026चं जे काय आयोजन आहे ते कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये मित्रांनो हे करण्यात येणार आहे. कासवांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी जागतिक कासव दिन हा कधी पाळला जातो? तर 23 मेला मित्रांनो हा पाळला जातो. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा कोणी स्वीकारला? तर युरोपियन युनियनने बघा स्वीकारलेला आहे. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शाहिद आफ्रिदीची निवड करण्यात आलेली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर T12 स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आशिया वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी कोण भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली आहे? तर दीपा कर्माकर याचं करेक्ट आन्सर आहे बघा दीपा कर्माकर. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2024चं विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हिने पटकवलं? तर बघा चीन या देशाची बघा ती वांग झी हिने. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकवलं? तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं या ठिकाणी पटकवलेलं आहे. अलीकडेच कोणत्या संघटनेने लेट्स मूव्ह इंडिया मोहीम लॉन्च केली आहे? तर IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने बघा याचं करेक्ट आन्सर आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षेवर 4थी आंतरराष्ट्रीय परिषद 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर व्हिएन्ना याचं करेक्ट आन्सर आहे बघा. प्रत्येक वर्षी जागतिक थायरॉइड दिन हा कधी साजरा केला जातो? तर 25 मेला मित्रांनो लक्षात ठेवायचं. आणि 2024ची थीम होती बघा असंसर्गजन्य रोग. DRDOचे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढवलेला आहे? 1 वर्षांनी. पुढचा प्रश्न बघा, गीतानास नौसेदा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर लिथुआनिया लक्षात ठेवायचं आहे यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती 2024 या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? मित्रांनो हे नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघा, अलीकडेच कोणती वस्तू भारताची 4थी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे? तर बघा स्मार्टफोन लक्षात ठेवायचे स्मार्टफोन. भारतीय लष्कराने हायड्रोजन इंजिन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक चाचणीसाठी कोणत्या कंपनीबरोबर करार केलेला आहे? तर इंडियन ऑइल याचं करेक्ट आन्सर आहे बघा इंडियन ऑइल. नुकतेच कोणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडंट पदाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर गुरुचरण सिंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली किती धावांसह प्रथम स्थानावर आहे? तर 4037 धावांसह प्रथम क्रमांकावर आहे. भारत सरकारच्या कोणत्या विभागाने नुकतेच संचारसाथी उपक्रम सुरू केला आहे? तर दूरसंचार विभाग. आशियाई आर्म्स रेसलिंग चॅम्पियनशिप 2024मध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर डाव्या हाताच्या पॅरा श्रेणीमधील श्रीमत झा यांनी हे जिंकलेलं आहे. कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून प्री फायर सॅटेलाइट लॉन्च करण्यात आला आहे? तर अमेरिका याचं करेक्ट आन्सर बघा. मिस USA अवॉर्ड 2023 हा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर सवाना गौकिविज यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतेच गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी घातली आहे? तर तेलंगणा लक्षात ठेवायचं आहे तेलंगणा. UN शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 29 मे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जगामधील 1 नंबर खेळाडू असण्याचा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकले आहे? तर रमेश बाबू प्रज्ञानंद हेचं करेक्ट आन्सर बघा.
72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, तर ही नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीमधील 2023-24 मध्ये किती टक्के वाढ झाली, तर 12.22% इतकी वाढ झालेली आहे. भारत हा आशियामधील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरला आहे, तर बघा तिसरा याचं करेक्ट आन्सर बघा. जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणत्या देशाचा संघ हा प्रथम क्रमांकावरती आहे, तर भारत. संरक्षण आणि संशोधन म्हणजेच काय, DRDOने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचं नाव काय आहे, तर रुद्रा M1 आणि रुद्रा M2 हे याचं नाव आहे. विजय खंडूजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे, तर कैमरून या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर बघा. 77वी जागतिक आरोग्य सभा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. DRDOने हवेमधून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे, तर रुद्र M2. लक्षात ठेवायचं आहे, रुद्र M2. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरामधील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या 100 भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये प्रथम स्थानावर कोण आहे बघा, तर दीपिका पादुकोण ही प्रथम स्थानावर आहे. अलीकडेच कोण पुन्हा एकदा जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे, तर इलॉन मस्क. एकाच मोसमामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि लासे शिखर सर करणारा पहिला व्यक्ती कोण ठरला, तर भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता हा ठरलेला आहे. रिलायन्स भारतामधील पहिल्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कचं बांधकाम कुठे सुरू करणार आहे, तर चेन्नईमध्ये करणार आहे. कोणता देश हा तालिबानला दहशतवादी यादीमधून हटवणार आहे, तर रशिया याचं करेक्ट आन्सर बघा. सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर गौरव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेड फ्लॅग हा युद्ध सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला, तर अमेरिका. अलीकडेच UNO तर्फे मरणोत्तर डेग हमरस्कॉल्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर धनंजय कुमार सिंग याचं करेक्ट आन्सर बघा. पुढचा प्रश्न बघा. सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉईस अवॉर्ड कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे, तर REC लिमिटेड याचं करेक्ट आन्सर आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो, तर 31 मेला मित्रांनो हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो. जगातील पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला, तर 31 मेला हा साजरा करण्यात आला आहे बघा. मग मित्रांनो, मग जे काही पुरस्कार आहे त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात. भारतरत्न पुरस्कार 2024 हा कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर V. नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे 2024चा. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 त्याच्यानंतर हा देण्यात आलेला आहे बघा डॉक्टर प्रदीप महाजन यांना. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 हा डॉक्टर रवींद्र शोभणे यांना. ग्रॅमी पुरस्कार 2024 हा शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना देण्यात आलेला आहे बघा. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा श्री नारायण जाधव यांना देण्यात आलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 हा महाराष्ट्र. टाइम मॅगझिन 2023 ॲथलेटिक ऑफ द इयर हा लिओनेल मेस्सी. त्याच्यानंतर टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2023चा टेलर स्विफ्टला देण्यात आला आहे बघा. 65वा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे. 66वा महाराष्ट्र केसरी हा सिकंदर शेख. मिस वर्ल्ड 2024 हा क्रिस्टिना पिचकोव्हा. लक्षात ठेवायचं, मिस वर्ल्ड 2024 कोण आहे, क्रिस्टिना पिचकोव्हा आहे. त्याच्यानंतर मिस इंडिया 2024 कोण राहिलं आहे, सिनी शेट्टी. मिस अर्थ इंडिया 2023 प्रियन सेनन ही राहिलेली आहे. वर्ल्ड कप 2023 विजेता देश आहे बघा ऑस्ट्रेलिया. आशिया कप 2023 भारत देश राहिलेला आहे विजेता. यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 हा डॉक्टर यशवंत मनोहर. लता मंगेशकर पुरस्कार 2023 हा सुरेश वाडकर यांना देण्यात आला आहे. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 धर्मेंद्र देवल. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामधील जो काही नोबेल पुरस्कार आहे 2023चा हा क्लॉडिया गोल्डिन यांना. त्याच्यानंतर शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा नर्गिस मोहम्मदी. वैदिक शास्त्रामधील नोबेल पुरस्कार 2023 हा डॉक्टर कॅटलिन कारिको आणि डॉडू वेसमन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2021 हा वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे बघा.
नॉर्मन बॉर्गलॉग पुरस्कार 2023 हा डॉक्टर स्वाती नायक. त्याच्यानंतर ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ग्रीस हा पुरस्कार बघा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे बघा. तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा PV सिंधू. लक्षात ठेवायचं बघा, PV सिंधूची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशामधील पहिलं उच्च न्यायालय कोणतं बनलेलं आहे? तर सिक्कीम हे बनलेलं आहे. मुथूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शाहरुख खान. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामामध्ये देशामध्ये किती लाख टन गहू उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे? तर 1050 इतकं याचं करेक्ट आन्सर आहे बघा. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 31 मे रोजी पहिला तंबाखू विरोधी दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता? तर 1988 मध्ये. भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेलेला आहे? तर 822 टनावर गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 2 जून याचं करेक्ट आन्सर आहे बघा. भारताला 2023-24 मध्ये किती अब्ज डॉलर्स एवढी थेट परकीय गुंतवणूक झाली? तर 44.43 अब्ज डॉलर. लक्षात ठेवायचं आहे. केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संदर्भात होता? तर आपल्या महाराष्ट्र राज्याशी संदर्भामध्ये होता. जागतिक सायकल दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 3 जूनला बघा साजरा करण्यात येतो. देशामध्ये 2023-24 हंगामामध्ये किती लाख टन साखर उत्पादन झालं? तर 316 लाख टन इतकं बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्यामधील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा समावेश करण्यात आला? तर केरळमध्ये. भारतामध्ये 2023-24 मध्ये कोणत्या देशामधून सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक झाली? तर सिंगापूरमधून झालेली बघा. लक्षात ठेवायचं आहे, सिंगापूर. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या आहेत? तर 240 जागा. लोकसभेमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत? तर 99 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. जागतिक टेबल टेनिसमध्ये नोवाक जोकोविचने विक्रमी कितवा ग्रँड स्लॅम सामना जिंकलेला आहे? 370वा सामना मित्रांनो त्यांनी जिंकलेला आहे बघा. कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? अनुसुया सेनगुप्ता ही पहिलीच भारतीय या ठिकाणी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या दिवशी पार पडला? तर 6 जून 1674 याचं करेक्ट आन्सर बघा. जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? तर 5 जूनला मित्रांनो हा साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 16 मे हा दिन कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर सिक्कीम आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, रोहित शर्मा. हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर कृष्ण प्रकाश यांना. दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सुशील कुमार सिंह यांची नियुक्ती झालेली आहे. मे महिन्यामध्ये देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर हा किती टक्के नोंदवला गेला? तर 60.2% इतका आहे. QS आर्थिक बघा, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये कोणती संस्था जगामध्ये प्रथम स्थानावर आहे? MIT विद्यापीठ ही प्रथम स्थानावर आहे बघा. QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2025 मध्ये IIT बॉम्बे जगामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? तर 118व्या क्रमांकावरती पहा. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशामध्ये एकूण किती टक्के मतदान झालं? तर 66.33% इतकं मतदान झालेलं आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटाला एकूण किती टक्के मतदान झालं मित्रांनो? तर 0.99% मतदान झालेलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे अभियानाची सुरुवात करण्यात आली? तर नरेंद्र मोदी यांनी. बघा, NHRC याच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विजय भारती सयानी यांची. पुढचा प्रश्न बघा, नुकतीच 3री भारतीय विश्लेषणात्मक काँग्रेस आयोजित करण्यात आली. बघा, डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आणि याची थीम होती हरित संक्रमणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका. पुढचा प्रश्न मित्रांनो, रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी म्हणून घोषित करण्यात आलेली 81वी पाणथळ जमीन कोणती आहे? तर बिहारमधील बघा, जमुई जिल्ह्यामधील नागी पक्षी अभयारण्य खूप महत्त्वाचं आहे. नागी पक्षी अभयारण्य हे बिहारमध्ये बघा.
2024मध्ये कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून निवडले गेले? तर बघा, पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस याचं बरोबर उत्तर आहे पहा. नुकतेच इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा, लक्षात ठेवायचं आहे 5 आणि 6 जूनला सिंगापूर या ठिकाणी ही झालेली आहे. ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या सर्वजोत सिंगने कोणतं पदक जिंकलं? तर या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिवस प्रत्येक वर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा, 7 जूनला याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 2024ची थीम काय होती बघा, फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सेप्टेड. नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा भारताची पंतप्रधान पदाची शपथ घेतली? तर बघा, या ठिकाणी तिसऱ्यांदा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, तिसऱ्यांदा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या? तर 4,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने 10,000 कोटी रुपयाची योजना सुरू केली? तर हरियाणा. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर अमेरिका या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, प्रतिष्ठित दिलीप बोस जीवन गौरव पुरस्कार कोणी जिंकला? तर नरसिंह आणि रोहिणी लोखंडेने जिंकलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार हे कोणत्या राज्याने देशामध्ये प्रथम स्थानावर आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले आहेत? तर दुसरे नेते ठरलेले आहेत. सायबर गुन्ह्यामध्ये गुंतलेले सर्व मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावला? तर हरियाणा. सारथी 2.0 हे जे काही मोबाईल ॲप आहे हे कोणी लॉन्च केलेलं आहे? तर सेबीने केलेलं आहे बघा. नुकतेच झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिली? तर 72 मंत्र्यांना या ठिकाणी शपथ दिलेली आहे. सोफिया फिरडोस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरलेल्या आहेत? तर ओडिसा. अलीकडे कोणत्या खेळाडूने पहिल्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकवलेलं आहे? तर बघा, कार्लोस अल्कराज यांनी पटकवलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, काय प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशामध्ये बर्ड फ्लू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झाला? तर मेक्सिको याचं करेक्ट आन्सर आहे बघा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेमध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक मतदान झालं? तर आसाम. हैदराबाद या ठिकाणामधील रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजीराव यांचं निधन झालं, तर त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं? 2016मध्ये केलं होतं बघा. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 10 जूनला मित्रांनो हा साजरा केला जातो. कधी? 10 जूनला. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंत्रालयपदी कोणाची निवड झाली? तर बघा, JP नड्डा यांची या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा. भारताच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रिपदापदी कोणाची निवड झाली? तर शिवराज सिंह चौहान याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, SRPF ग्रुप 5ला हा प्रश्न आला होता आता पेपरला. भारताच्या केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रीपद ही कोणाकडे देण्यात आलं आहे? तर अन्नपूर्णा देवी. नुकतेच ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मोहन चरण माझी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. प्रेमसिंग तमांग, काय प्रश्न आहे, प्रेमसिंग तमांग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर सिक्कीम याचं करेक्ट आन्सर आहे बघा. टाइम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 यादीमध्ये कोणतं विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावर आहे? तर हार्वर्ड. नुकतेच आपल्या 23व्या क्रमांकाचे राज्यपाल कोण आहेत? कितव्या? 23वे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस मित्रांनो 23व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत. वर्तमानमधील मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही पण बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत बघा. नेक्स्ट बघा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? तर लक्षात ठेवायचे 17वे मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवायचे 17वे. आणि 28वे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राच्या विधानसभेचे. महाराष्ट्राचे बघा हे 9वे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, नीलम गोरे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल नार्वेकर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे राहुल नार्वेकर. वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती कोण आहे? तर नीलम गोरे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राहुल नार्वेकर यांची बघा उपसभापती म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. कोण? राहुल नार्वेकर. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? कोण? सभागृह नेते ते एकनाथ शिंदे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा. कोण आहेत? एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे, वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत. कोण? देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. वरीलपैकी दोन्ही आपलं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृहाचे उपनेते कोण आहेत? त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो